नमस्कार मित्रांनो, रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की काल लोकसभेमध्ये एक विधेयक पारित झालं, जवळजवळ 288 विरुद्ध 232। 288 म्हणजे जे एनडीए मधले सदस्य होते आणि 232 म्हणजे विरोधक, जे की इंडिया आघाडी नावाने ओळखले जातात। यांच्यामध्ये काल खूप सारं घमासान झालं, परंतु जे विधेयक त्यांनी मांडलं होतं, वक्फ कायदा सुधारणा विधेयक, हे काल लोकसभेत वाजवी मतदानाने पारित झालेलं आहे। जसं की ओम बिर्ला साहेबांनी ते तिथे मांडला होता तो प्रस्ताव, आणि जो प्रस्ताव अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये सादर केला। आणि किरण रिजिजू यांनी स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये दुरुस्ती करणं खूप आवश्यक आहे। जसं वक्फ म्हणजे काय, वक्फ बोर्डाचे नेमके अधिकार कोणते, वक्फची स्थापना कधी झाली आणि वक्फ बोर्डाच्या अधिकार क्षमतेमध्ये काय काय येतं, आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की वक्फ म्हणजे काय। वक्फ म्हणजे मुस्लिम समुदाय असो किंवा मुस्लिम धर्म असो, यांना जी प्रॉपर्टी दान केली जाते आणि त्या प्रॉपर्टीचं जतन करायचं जे काम असतं ते वक्फ बोर्ड करत असतं त्या प्रॉपर्टीचं जतन। आणि त्या प्रॉपर्टीमध्ये जर बोलायचं झालं तर जो कायदा होता तो ब्रिटिशकालीन कायदा आहे की जो 1923 साली इंग्रजांनी आणला होता, 1923 साली। आणि ज्या कायद्याला स्वातंत्र्यपूर्वी 1923 साली तो मुसलमान वक्फ कायदा म्हणून मंजूर करण्यात आला होता ब्रिटिशांकडून। पण त्याच्यानंतर 1954 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर स्वतंत्र भारतामध्ये 1954 साली या कायद्यामध्ये थोडी सुधारणा झाली आणि त्यानंतर हा कायदा केंद्रीय म्हणजे सेंट्रल काउन्सिल तयार झाल्याचं एक केंद्रीय वक्फ परिषद नावाने ओळखला जाऊ लागला 1954 साली। पण 1954 साली त्याचे जे अधिकार होते वक्फ बोर्डाचे ते पण फार कमी प्रमाणात होते। आणि त्यानंतर सत्तेवर आलेलं पी.व्ही. नरसिंहराव 1995 साली यांचं सरकार सत्तेत आलं आणि या सरकारने 1954 सालचा कायदा रद्द केला आणि तो नवीन कायदा बनवला। तर जसं 1995 साली हा कायदा जवळजवळ मला वाटतं पी.व्ही. नरसिंहरावने त्याला व्यापक स्वरूपामध्ये अधिकार प्रदान करण्यात आले की जसं एखादी प्रॉपर्टी असेल की कोणत्याही सुंदर हेतूने जर एखादी प्रॉपर्टी जे धार्मिक कामासाठी वापरली जाते त्याच्यावरती वक्फ बोर्ड आपला अधिकार सांगू शकतो विदाऊट एनी डॉक्युमेंट, हे आतापर्यंत नमूद केलेल्या कागदपत्रामधून म्हणजे माहिती पडतं। पण वक्फ बोर्डाला असं कोणत्या प्रकारचं कागदपत्र सादरीकरण करण्याची आवश्यकता नसते की ही प्रॉपर्टी त्यांचीच आहे। कारण जसं की कुठेही कबरी असतील त्या कबरीच्या आजूबाजूला कुंपण घालणं, पुन्हा त्या आजूबाजूची जागा वक्फ बोर्ड त्याच्यावरती ताबा सांगू शकतो। परंतु वक्फ बोर्डाला सांगितलेल्या जमिनीवरती ताबा दाखवण्यासाठी कोणत्याही डॉक्युमेंटरी समोर दाखवण्याची गरज लागत नाही। उलट ही जमीन त्याची कशी नाही हे समोरच्याला पटवून द्यावं लागेल, जो की त्या जागेचा ओनर असेल, मालक असेल, त्याला ते समोर पटवून द्यावं लागतं। आणि याच कारणासाठी हे विधेयक आणण्यात आलं की विधेयकामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, म्हणून काल संसदेमध्ये लोकसभेमध्ये हे पारित केलं आणि आज राज्यसभेमध्ये हे विधेयक जाणार आहे। जसं तुम्हाला माहिती आहे की 8 ऑगस्ट 2024 साली हा कायदा करण्यात आला होता, म्हणजे ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली, पण राज्यभरातून आणि देशभरातून खूप सारी निदर्शनं झाली। त्याच्यानंतर मला वाटतं 16 फेब्रुवारी 2025 साली हा कायदा पारित करून ह्याला जेपीसी कडे पाठवला गेला याचा अहवाल, आणि जेपीसीने 16 फेब्रुवारीला हा अहवाल दिला आणि 19 फेब्रुवारी 2025 साली हा कायदा मंजूर करून काल ह्याला लोकसभेमध्ये मतदानाद्वारे जाहीर करण्यात आला आणि हे बिल पास करण्यात आलं। आणि आता हे बिल पास केल्यामुळे त्याच्यावरती जे राज्य सरकारतर्फे नियुक्त केले जाणारे जे काही सदस्य होते आता त्याचा अधिकार राज्य सरकारला असणार आहे। जे पहिलं वक्फ बोर्डाशी नियंत्रित जे पण काही कायदे आणि का होते त्याच्यामध्ये जे निर्णय घेणार होते ते आता बदलून टाकण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत वक्फ बोर्डाचे। आणि बघूया आता काय होते पुढे। आज राज्यसभेमध्ये अजून ही माहिती भेटल्याबद्दल आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा।